स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय निराधार गांधी योजनेअंतर्गत जो तुमचा हप्ता वाटप आहे तो हप्ता वाटप करण्यासंदर्भात एक नवीन जी आर आलेला आहे. शासनाने निर्गमित नियमानुसार काय नवीन जी आरमध्ये माहिती दिलेली आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. अतिशय महत्त्वाची नवीन आणि मोठी अपडेट आहे. तर बघू शकता, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत श्रावणबाळ योजना आणि संजय निराधार आणि दिव्यांग योजना या अनुदान संदर्भात यांना वाढीव पेमेंट संदर्भात मोठी अपडेट समोर आलेली आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा तुम्ही आता इथं बघा, सप्टेंबरचा हप्ता वाटप निराधार बांधवांना 2500 रुपये. मंत्रिमंडळात निर्णय 3 सप्टेंबर बघू शकता तुम्ही इथं आता. तर 2500 रुपये जो निर्णय आहे तो देण्यात येत आहे. बघा, अगोदर तुम्हाला 1500 रुपये मिळत होते, परंतु आता त्यामध्ये 1000 रुपये वाढ करण्यात आलेली आहे. तर काय निर्णय झालेला आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. पुढे बघा. तर इथं तुम्ही बघू शकता. बघा, महाराष्ट्र शासनतर्फे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांसाठी अर्जदारांचे विशेष DBTद्वारे पोर्टल करण्याबाबत. तर इथं बघू शकता तुम्ही कशा प्रकारे हे अर्ज आहेत DBT पोर्टलबाबत ही अपडेट आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. महाराष्ट्र शासन इथं बघू शकता दिनांक 22 ऑगस्ट 2025 आणि विशेष निधी इथं बघू शकता माहे. तर माहे ऑगस्ट 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य DBTद्वारे हस्तांतरण करण्याबाबत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात. बघा, माहे सप्टेंबर 2025चे अर्थसहाय्य DBTद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात इथं माहिती देण्यात आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, आर्थिक मंजूर जो आहे निधी मंजूर झालेला आहे. आणि दिव्यांग निवृत्ती जे आहेत, दिव्यांगदार संजय गांधी निराधार योजना आहेत, तर त्यांना हप्ता माहे डिसेंबर 2024 ही योजना जी आहे ती राबवण्यात आलेली आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता, स्टेट बँकमध्ये आणि असे जे गव्हर्नमेंट बँक आहे त्यांच्यामध्ये हे DBTद्वारे खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे. शासन निर्णय इथं बघू शकता, राज्याच्या पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना अनुदान योजना अंतर्गत हा जो निर्णय तो घेण्यात आलेला आहे. आणि जे दिव्यांग बांधव आहेत, जे निराधार योजना आहे, त्यांच्यासाठी ही मोठी अपडेट आहे. खूप मोठी गुड न्यूज आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर लवकरच तुम्हाला जो हप्ता आहे तो DBTद्वारे ट्रान्सफर केला गेलेला आहे. आणि सप्टेंबरचा हप्ता वाटप निराधार बांधवांना 2500 रुपये. तर मंत्रिमंडळामध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. बघा, तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. बघा, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, संजय गांधी निवृत्ती योजना, अशा भरपूर ज्या काही योजना आहेत, शासनाच्या भरपूर योजना आहेत, त्यांच्या संदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. बघा, ही मोठी आणि नवीन अपडेट आहे. सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी, अजितदादा पवार आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांनी आजच्या निर्णयांमध्ये मोठा निर्णय घेतलेला आहे. आजच्या बैठकीमध्ये, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे. बघा, आणि ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे, सर्वात मोठी गुड न्यूज आहे. आणि बहुतेक संजय गांधी निराधार योजनेचे जे हप्ते आहेत ते जमा झालेले आहेत. तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा की आम्हाला हे पैसे आलेले आहेत. सर, आम्हाला पैसे हे आलेले नाहीत. तर तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे, सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बघा, दिव्यांग बांधवांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांना जे पैसे आहेत ते बघा, आज तुमचा आज जे आहे, आज ईद वगैरे सण आहे.
आता उद्या तुमचं गणपतीचे विसर्जन आहे. 1 ते 2 दिवस तुम्हाला बँकेला सुट्टी राहणार आहे. त्यामुळे तुम्ही हा जो हप्ता आहे, हा हप्ता तुम्हाला सोमवारपर्यंतसुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. त्यामुळे बघा 1 ते 2 दिवस बँक ही बंद राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला हे जे पैसे आहे ते मंत्रिमंडळामध्ये मोठा निर्णय झालेला आहे. जी-आर निघालेला आहे. जी-आर निघालेल्यानुसार तुम्हाला लवकरच जो हप्ता आहे तो खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे, सर्वात मोठी खुशखबर आहे. आणि सर्व दिव्यांग बांधव जे आहे ते खुश झालेले आहेत, कारण त्यांना 1000 रुपये जे आहे ते जास्त वाढवून देण्यात आलेले आहे. शासनातर्फे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा. तर बघा तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्ससह. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.